हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला अगदी एक सिंपल रेसिपी दाखवणार आहे। ते आहे कांद्याची पाताची भाजी हरभऱ्याची डाळीसोबत। अगदी झटपट तयार होते पण खायला खूपच टेस्टी आहे। मी अगदी साधी करते पण मसालेदार करायचे असले तर कसा करायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी बघा मित्रांनो, मी एक गड्डी कांद्याची पात घेतली, कापून धुवून घेतले। तुम्ही बघू शकता, धुवून पाणी काढून घेतले आणि इथे घेतले 10 ते 12 पाकळे लसूण, बारीक बारीक चॉप करून घेतले। थोडं जास्त कमी करू शकता, काय हरकत नाही। एक वाटी डाळ घेतली, हरभऱ्याची डाळ 3-4 तासासाठी भिजायला घातली होती आणि त्यानंतर खूप छान धुवून घेतली। टाइम असला तर रात्रीभरासाठी पण भिजायला घालू शकता, पण 3 ते 4 तास भिजली पाहिजे मिनिमम। आणि एक मोठा साईजचे टोमॅटो घेतले, बारीक चिरून। थोडासा जास्त कमी करू शकता, एवढे काय हरकत नाही। आणि चवीपुरती थोडीशी हिरवी मिरची घेतली, बारीक चिरून। तुम्हाला वाटलं तर लाल तिखट पण वापरू शकता। बस एवढे साहित्य अरेंज करायचे आहेत आणि बाकी जे लागते ते किचनमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे। फ्राय पॅनमध्ये थोडासा तेल घातले आणि तेल आता गरम झालेलं आहे। आता आपण फोडणी घालू। अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग पण घालू शकता, पण आता मी नाही घालत। आता जिरे आणि मोहरीला खूप छान तडतडू द्यायचे। हीट आता मीडियमवरच आहे। खूप छान सुगंध यायला पाहिजे। आता बघा मित्रांनो, फोडणी तयार झालेली आहे। आता आपण लसूण घालून घेऊया। लसूण अजिबात जळला नाही पाहिजे, म्हणून हीट आता अगदी कमी करून ठेवायचे। 5 ते 6 सेकंडसाठी वेट करायचे, जास्त नाही। आणि नंतर लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे। लसूण अजिबात जळला नाही पाहिजे म्हणून मी आता टोमॅटो घालून घेतले। आता टोमॅटो सोबत घालायचे चवीपुरती मीठ आणि थोडासा हळद पावडर। आता जर तुम्हाला स्पायसी भाजी बनवायची असेल तर तुम्ही यासोबत थोडासा जिरा पावडर, धनिया पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला घालून घ्या। नाहीतर जर दुसरा कोणतीतरी मसाला घालायचा असेल, म्हणजे काळा मसाला, गोडा मसाला असं काहीतरी घालायचे असलं तर ते पण तुम्ही घालू शकता। गरम मसाला घालायची गरज नाही तेव्हा। आता हळद पावडर घालून आता मी इथे हिरवी मिरची पण घालून घेते। लाल तिखट पण घालू शकता तुम्ही, काय हरकत नाही। चांगले मिक्स करून घेते आणि आता झाकण लावायच्या आधी आपल्याला डाळ पण घालून घ्यायची, म्हणजे मसाले आणि डाळ एकत्रच कुक होईल, खूप छान होईल। आता मी भिजलेली डाळ घालून घेते आणि चांगले मिक्स करून थोडा पाणी घालून झाकण लावून कुक करायचं। हीट मीडियम नाही तर मीडियम टू लो वर ठेवायचं। आता मी एक वाटी पाणी घालते, पण मध्ये मध्ये झाकण काढून हलवत राहायचे, चेक करायचे। डाळ शिजायच्या आधीच जर पाणी सुकलं तर अजून थोडासा पाणी घालून घ्यायचा। हीट कमी ठेवायचे, हळूहळू शिजेल। आता मी झाकण लावून घेते। मध्ये एकदा मी अजून थोडासा पाणी घातला होता। आता बघा मित्रांनो, पाणी पण सुकलेलं आहे आणि डाळ पण खूप छान शिजलेली आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते बघा। इथे बघा, खूप छान शिजली आहे। आता आपण कांद्याची पात घालून घेऊया। इथे आहे। माझा फ्राय पॅन खूप छोटासा आहे, म्हणून मी अर्धा घालते पहिले आणि चांगले मिक्स करते आणि नंतर बाकी अर्धा घालते। अर्धा घातले, आता थोडासा मिक्स करते, म्हणजे वर खाली करून द्यायचे, खाली जळू नये म्हणून। थोडासा मिक्स केले, आता परत बाकी अर्धा घालते आणि आता मी झाकण लावून घेते। हीट अगदी कमी करून ठेवते 3 ते 4 मिनिटांसाठी। 4 मिनिटांनंतर बघा, क्वांटिटी थोडीशी कमी झाली आहे। आता मी चांगले मिक्स करू शकते। चांगले मिक्स करून परत एकदा झाकण लावून घेऊ। आता कांद्याची पात तुम्हाला जेवढे शिजवायची आहे तेवढे शिजवून घ्यायची, म्हणजे हीट अगदी कमी ठेवायची आणि मध्ये मध्ये चेक करायचं। जेवढे तुम्हाला शिजवायची आहे तेवढे तुम्ही शिजवून घ्या। माझ्या इकडे अगदी परफेक्ट आहे, एवढेच शिजवायचे मला। बघा, आता शेवटीला जर तुम्हाला थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालायची असली तर ते तुम्ही घालू शकता। माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप करते। आता भाजी अगदी तयार आहे। हीट बंद करते आणि गरमागरम भाजी सर्व करते। मित्रांनो, ही भाजी डाळ भातासोबत खूपच यम्मी लागते, खूपच अप्रतिम लागते आणि तुम्ही भाकरी चपाती सोबत पण खाऊ शकता। खूपच टेस्टी आहे। ही रेसिपी नक्की ट्राय करा मित्रांनो, आणि ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा।